पेण तालुक्यात दहीहंडीची धूम। श्री कान्होबा गोविंदाच्या अंगावर आसुडाचे फटके मारत फोडली दहीहंडी। गोकुळाष्टमी हा पारंपरिक महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे। सर्व आबालवृद्धांसह तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते। मंगळवारी पेण शहरात बाजारपेठ, नगरपालिका, फणसडोंगरी, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, नदीमाळ नाका, कुंभारळी तसेच पेण तालुक्यात वडखळ, वाशी, हमरापूर, तांबडशेत, जोहे आदी सर्वच ठिकाणी दहीहंडीची धूम पाहायला मिळाली। पारंपरिक पद्धतीने तसेच पारंपरिक पेहराव आणि पारंपरिक वाद्यांच्या सालीवर गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे पेण शहरात बाजारपेठ, कोंबडपाटा, धावटे, हमरापूर, श्री कान्होबा दहीहंडी ही अनोखी प्रथा आहे। गोविंदाच्या अंगावर आसुडाचे फटके मारत दहीहंडी फोडली जाते। आदिवासी वाड्यापाड्यावर देखील गोपाळकाल्याचा उत्साह पाहायला मिळाला। छोट्या मोठ्या दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय होता। विशेष म्हणजे यंदा गोपाळकाल्याला पावसाने हजेरी लावल्याने दहीहंडीचा उत्साह द्विगुणित झाला। मुसळधार पावसात आणि ढगाळ वातावरणात दहीहंडी फोडण्याची मज्जा काही औरच असते। त्यामुळे बाळ गोपाळ आणि मोठ्यांना आनंद झालेला पाहायला मिळाला। किरण बांधणकर, फर्स्ट न्यूज मराठी, पेण, रायगड। या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा।